स्वर्गीय जिवंत महान परमेश्वरा, प्रथमतः दे बापा मी तुझ्या हाती पडते प्रभू, कारण देवा ही संधी मला तू उपलब्ध केलेली आहेस. त्या योग्यतेचं त्या पात्रतेचं दे बापा तू मला समजलंस म्हणून मी तुझे आभार मानते. आज जो काही संदेश दे बापा आमच्या सुरेगाव मंडळीसाठी दे बापा तू दिलेला आहेस, तो आशीर्वादाचा कर प्रभू. त्याचं जे मर्म आहे, त्याचा जो गाभा आहे तो समजून घेण्यासाठी दे बाबा प्रत्येकाचं अंतकरण मन तू तयार कर प्रभू. आज जरी मंडळीमध्ये अनेक लोक आलेले आहेत, प्रत्येकाचं मन चित्त दे बापा तुझ्याकडे लागलं जाऊ दे. कारण ह्या जगात राहत असताना अनेक टेन्शन, काळजी, चिंता, कुटुंबाचं दे बापा अशा बऱ्याच गोष्टींना घेऊन या ठिकाणी ते आलेले असतात. आज प्रभू त्या सर्व काळजी चिंता बाजूला ठेवून त्यांनी दे बापा शांत चित्ताने आपलं मन चित्त तुझ्याकडे लावावं आणि जे शास्त्रातून दे बापा वचन आलेलं आहे ते समजून घ्यावं म्हणून आम्हा सर्वांना तू मदत कर. आणि दे बापा आमच्या बुद्धीने नाही, आमच्या विचाराने नाही, तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तू आम्हाला चालव. इथून पुढची वेळ समय सर्व काही तुझ्या हाती देते आणि प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नामात करते म्हणून तो आहे. जसंही पालक साहेबांनी तुम्ही वाईन गार्डन, मग मी प्रभूचा आवाज ऐकला आणि मी कोणाला पाठवू आणि आमच्यासाठी कोण जाईल, तेव्हा मी यशया म्हणालो हे नाही, म्हणजेच काय, मी येथे आहे, मला पाठव. जर आपण यशया याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला देवाचं आणि यशयाचं काय दिसत आहे, संभाषण दिसत आहे की कशा प्रकारे यशयाला परमेश्वराने आवाज दिलेला आहे आणि बोलावलेला आहे आणि त्याचा प्रतिसाद म्हणून यशयाने त्याला कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. यशया याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन वाचूयात आपण. जर कोणाला भेटला असेल तर वाचा मोठ्याने. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल, तेव्हा मी म्हणालो हा आहे, मला पाठव. तर आज आपण हे वचन वाचत असताना ज्या वेळेस यशयाला काय झालेलं आहे, परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे किंवा परमेश्वराचा आवाज आलेला आहे, त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हणत आहे, तेव्हा प्रभूची वाणी ऐकली ती अशी की मी कोणाला पाठवू. तिथं प्रश्नचिन्ह आहे. आज जर परमेश्वर आज आपल्या मंडळीमध्ये येत आहे, त्याला आपल्याकडून कुठलं तरी काम करून घ्यायचंय, मग ते किती मोठं आहे किती छोटं आहे त्याला महत्व नाही, पण ते परमेश्वराचं काम आहे, ते देवाचं काम आहे. निश्चित आज या ठिकाणी आराधना आहे, लहान आहे, जरी तिला आज पाहिजे तसं वाचायला आलेलं नाही, पण ज्या वेळेस पालक साहेबांनी तिच्यावरती एक जबाबदारी दिली काय की आज तुला आपल्या मंडळीमध्ये काय घ्यायचं आहे, मिशन रिपोर्ट, मिशन अहवाल तुला घ्यायचा आहे, तर त्या ठिकाणी तिने काय केलेलं आहे, त्याचा प्रतिसाद दिलेला आहे. कसा की हो मी घेते किंवा हो मी घेईन. ती असं म्हणाली का की मी नाही घेऊ शकत, मला एवढं वाचायला येत नाही, किंवा मी प्रथम घेते, मला भीती वाटते, असे कुठलेही कारण ती लहान असताना तिने दिलेले नाहीये. आणि आज यशयाप्रमाणेच तिने देखील काय केलेलं आहे, हो मी आहे, मी तयार आहे, मला पाठवा. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, तिने देवाच्या वचनाला, देवाच्या वाणीला प्रतिसाद दिलेला आहे. बघा हिब्रू भाषेमध्ये एक अतिशय विशेष शब्द आहे, तो म्हणजे आहे हेनानी. त्याचा साधा अर्थ होतो काय की मी आहे, मी असा होतो, पण त्याचा अर्थ त्यापेक्षा खूप खोल आहे. अब्रामाने हा शब्द तेव्हा वापरला जेव्हा देवाने त्याला इसाकाचा बळी अर्पण करण्यास सांगितले. आणि मोशेने जळत्या झुडपाबद्दल किंवा जळत्या झुडपाजवळ हा शब्द उच्चारला की मी येथे आहे. एवढाच नाही तर त्याचा अर्थ असा आहे, मी आहे, तयार आहे आणि तुम्ही मला जे सांगाल ते करण्यासाठी वाट पाहत आहे. जरी मला अजून माहिती नसेल तरी मी तुम्ही मला सांगाल, काय सांगणार आहात त्या प्रत्येक गोष्टीसाठी काय आहे. आपण पाहतो की यशाने हा शब्द उच्चारलेला आहे की मग प्रभूचा आवाज ऐकला आणि मी कोणाला पाठवू, प्रश्नचिन्ह आहे, आणि आमच्यासाठी कोण जाईल, तेव्हा मी म्हणालो हे नाही, म्हणजेच मी आहे, मला पाठव. यशाला काय काम दिले जाणार आहे हे समजण्यापूर्वी स्वतःला उपलब्ध करून देतो. आज पालक साहेबांनी जर सांगितलं मंडळीला की तुम्ही ह्या दिवशी मंडळीमध्ये चर्चमध्ये उपस्थित राहा, ही जबाबदारी किंवा तुमच्यावर काहीतरी जबाबदारी द्यायची, तर त्या जबाबदारीला आज मंडळी या नात्याने, मग वयाने लहान असो, मोठा असो, किंवा शिकलेले असो किंवा अडाणी असो, त्या प्रत्येकाला काय दिलेलं आहे, परमेश्वराने एक जबाबदारी दिलेली आहे. मला आनंद वाटतो सांगायला की लताई म्हणजेच आकाश दादाची आई की आम्ही जसं आलोय तसं त्यांना आम्ही कधी असं आम्हाला सांगावं लागत नाही की तुम्ही जाऊन चर्चची साफसफाई करा किंवा तुम्ही केलीच पाहिजे किंवा कोण करणार आहे, आम्ही असं देखील त्यांना कधी जास्त बोलत नाही. पण न चुकता आम्ही त्यांना सांगू येऊ किंवा नाही येऊ, त्यांची जबाबदारी काय करत आहे, पार पाडत आहे. आणि मंडळी देखील याला काय आहे, साक्षी आहे आणि सहमत आहे. आणि ही आनंदाची बाब आहे, कारण यशयाने हीच भूमिका काय केलेली आहे, तर
वापरलेली आहे किंवा त्यांनी दाखवलेली आहे की कुठलीही गोष्ट परमेश्वराने आपल्याला सांगण्याच्या अगोदर यशाला माहित होतं की देव आता कुठली जबाबदारी माझ्यावर टाकणार आहे, माहित नव्हतं. पण ज्या वेळेस परमेश्वर असा उच्चार करतो की की मी कोणाला पाठवू आणि माझ्यासाठी कोण जाईल किंवा आमच्यासाठी कोण जाईल, तर त्यावेळेस यशया असा प्रश्न विचारू शकत होता का की मी जाईल पण काय काम आहे, मी करू शकतो का, मला होईल का, मग माझ्या योग्यतेचं आहे का? काय वाटतं, असे प्रश्न यशयाच्या मनात यायला पाहिजे होते का किंवा आले असतील का? नाही प्रियांनी, कारण तो तेवढा समर्पित होता. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की आज या ठिकाणी ज्यावेळेस यशयाला काय काम दिले जाणार आहे या समजण्यापूर्वीच तो स्वतःला काय करत आहे, देवासाठी उपलब्ध करत आहे किंवा तयारी दाखवत आहे. आणि आज आपण अशी काही लोकांकडे पाहणार आहोत ज्यांना देवाने बोलावले आणि त्यांनी कसा प्रतिसाद दिलेला आहे हे आपण पाहणार आहोत की देवाला दिलेला प्रतिसाद. तर त्या प्रतिसादामध्ये आपण काही पवित्र शास्त्रामधल्या देवाच्या श्लोकांचं काय करणार आहोत, उदाहरण पाहणार आहोत. योना कोणाकोणाला माहिती आहे? सर्वांनाच माहित आहे. योनावरती काहीतरी जबाबदारी दिली होती परमेश्वराने. आपण योनापासून सुरुवात करूया. योना याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन. योना याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन. ज्यांना भेटेल त्यांनी वाचले. पहिला अध्याय दुसरं वचन. उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याचे विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. बस बघा, या ठिकाणी आपल्याला दुसऱ्याच वचनामध्ये काय पाहायला भेटत आहे? उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आलेली आहे. इथं आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की त्याचं जे काम आहे की प्रथम देव त्याला म्हणत आहे की उठ निनेवे या मोठ्या शहराकडे तू जा, कारण त्या ठिकाणी काय झालेले आहे, दुष्टता खूप वाढलेली आहे. म्हणजे एका शब्दामध्ये परमेश्वराने त्याची जी जबाबदारी आहे, त्याचं जे काम आहे त्याला काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे. आणि जर आपण पुढे पाहिलं तर योना 1:2 मध्ये देवाच्या या थेट बोलण्याला योनाने काय उत्तर दिले? योना म्हणाला का मी जाणार नाही? वचनामध्ये असं आढळलं का तुमच्या? योना म्हणाला का मला जमणार नाही? तर या ठिकाणी योना बोलायच्या अगोदर योनाची कृतीच काय करत आहे, त्याच्या मनातले गोष्टी काय करत आहे, प्रकट करत आहे. तर तुम्ही योना याचा पहिला अध्यायामध्ये जर पाहिलं शोधाल तर उत्तर सापडणार नाही, कारण योनाने काहीच उत्तर दिले नाही. ज्यावेळेस देवाने योनाला पहिला अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं की उठ आणि कुठं जा, मोठ्या निनवे शहराकडे तू जा, कारण त्या ठिकाणी दुष्टता वाढलेली आहे आणि तिकडे जाऊन तू काय कर, त्यांच्या विरुद्ध तू आरोळी कर. पण योना परमेश्वराच्या उपस्थितीतून तार्शिसला पळून जाण्यासाठी उठला. तो तोंडाने म्हणाला नाही काय की मी जाणार नाही म्हणून. ज्यावेळेस परमेश्वराने त्याला जबाबदारी दिली की उठ आणि निनवेला जा, तिथल्या दुष्टतेमध्ये त्यांच्या त्या चुकीच्या गोष्टीसाठी त्यांना तू सांग, त्यांना आरोळी कर. पण या ठिकाणी वचन 3 मध्ये आपण पाहतो की पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना कुठे गेलेला आहे, तार्शिसास पळून जाण्यास निघाला. म्हणजे या ठिकाणी न बोलताच त्याची कृतीच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की तो परमेश्वराच्या विरुद्ध जात आहे. आणि बघा, शब्द नव्हते, त्याच्या कृतीनेच उत्तर दिले. तो केवळ उत्तर देत नाही तर उलट दिशेने पळून जातो. आणि परमेश्वराच्या उपस्थितीतून आपण कधी असे केले आहे का? आज आपल्याला देखील प्रश्न आहे की आपण थेट म्हणत नाही. जर आपल्याला एखादी जबाबदारी दिली, तुम्हाला चर्चमध्ये आल्यावरती तुमच्याकडे हा भाग आहे, बाळासाहेबला तुम्ही म्हणत नाही की मला नाही जमणार, पण चर्चलाच येणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांना जे सांगायचे ते काय होते आपल्याला कळत आहे न सांगतात. पण परमेश्वराच्या उपस्थितीतून आपण कधी असे केले आहे का, हा प्रश्न आज आपल्या प्रत्येकाला आहे. देव आपल्याला एखाद्याच्या बाजूने बोलण्यास सांगतो, सहकार्याला येशू बद्दल सांगण्यास सांगतो, बायबल अभ्यास चालवायला सांगतो किंवा गाण्यासाठी उभे राहण्यास सांगतो. आपण थेट नाही म्हणत नाही, पण हळूहळू देवापासून काय करतो, दूर जाऊ लागतो. देवाच्या बोलण्याला दिलेल्या प्रतिसादाच्या मापनावर पाहिले तर योनाचा प्रतिसाद सर्वात वाईट होता. त्याने उत्तर दिले नाही, तो फक्त पळाला. म्हणजे कधी कधी आपण देखील असंच करतो. मला असं वाटत आहे
की मी सांगण्याच्या अगोदर प्रत्येकाच्या मनामध्ये त्या गोष्टीची जाणीव होत असेल की कधी कधी थेट आपण तोंडावर नाही म्हणत नाही कोणाला. आपण जर म्हटलं चर्चला या तर ते आपल्याला म्हणतात ओके ठीक आहे चालेल, पण जर त्यांना यायचं नाहीये हे आपल्या तोंडावर ते सांगत नाहीत पण ते येत नाही, याचा अर्थ काय होतं, त्यांना जे सांगायचं ते उत्तर आपल्याला मिटून जातं. आणि जर आपण दुसरं उदाहरण बघितलं, पहिलं कोणाचं पाहिलं आपण, योनाचं, की देवाला त्याने उत्तर द्यायच्या ऐवजी प्रतिसाद द्यायच्या ऐवजी काय केलेलं आहे, त्यांनी पळून गेलेला आहे. आणि दुसरा आहे पेत्र. आता लूक याचा 5वा अध्याय 1 ते 3 मध्ये पेत्राकडे पाहूया की या ठिकाणी पेत्राने कसा प्रतिसाद दिलेला आहे. याचा 5वा अध्याय 1 ते 3. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. जेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले, त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक सिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. या ठिकाणी आपल्याला कोणाची गोष्ट पाहायला भेटत आहे, पेत्राची. की काय की नंतर असं झालं की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याजवळ उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले आणि त्यांच्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होती. त्या मचव्यांपैकी एक कोणाचा होता, शिमोनाचा होता. शिमोन म्हणजेच कोण, पेत्राचा होता. आणि त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की येशूभोवती लोकांची गर्दी झाली होती. त्याने 2 मासेमारांच्या ओढ्या पाहिल्या आणि मासेमार दिवसभरात काम संपवून जाळी धुत होते. आणि येशू शिमोन पेत्राच्या ओढीत बसतो आणि थोडे आत नेण्यास सांगतो. शिक्षण संपल्यानंतर येशू म्हणतो खोल पाण्यामध्ये जा आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक. जर आपण वचन 4 मध्ये पाहिलं तर लक्षात ठेवा पेत्र अनुभवी मासेमार होता. असं होतं का की पेत्र आजच मासे धरायला चाललेला आहे, नाही. पेत्राला भरपूर अनुभव होता. म्हणजे त्याच्या कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी गेल्या असतील मासेमारीमध्ये आणि त्याला चांगला त्याच्या वाडीवडिलांचा किंवा घरातल्यांचा अनुभव असणार आहे की मासे कुठे गेल्यावरती जाळं टाकल्यावर मासे भरपूर लागतात. पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे की जरा खोलवर जा आणि तिथं काय कर, जाळं टाक. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काहीतरी गोष्ट बघा पाहायला भेटत आहे लक्षात घेण्यासारखी की पेत्र काय होता, अनुभवी होता. त्याने आयुष्यभर या तलावामध्ये मासेमार केली होती. तो येशूवर प्रेम करत होता पण स्वतःच्या अनुभवावर देखील विश्वास ठेवत होता. जर आपण वचन 4 आणि 5 जर पाहिलं तर आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकार म्हणजे मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोड. आणि 5व्या वचनात पाहतो की शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून झाले काही करून धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. म्हणजे असं म्हटलं नाही डायरेक्ट तू सांगतो म्हणून मी टाकतो. तर त्या ठिकाणी एका गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की काय केलं, आम्ही रात्रभर काय केलेलं आहे, शोध घेतलेला आहे पण आम्हाला काहीच मासे लागलेले नाही. बघा या ठिकाणी त्याचा अनुभव त्याला बोलत होता किंवा त्याचा अनुभव तो सांगत होता. आणि अशाच गोष्टी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये कधी कधी घडतात. आज आपल्यामध्ये काही वयस्कर लोक आहेत, वृद्ध आहेत, तरुण आहेत. जर आपल्या लेकराला आपण सांगतो बाबा उन्हात जाऊ नको, का, कारण उन्हात गेल्यानंतर काय होतं हे आई वडिलांना माहित आहे. पण लहान लेकरांना ते कळतं का, नाही कळत. पण ते काय करतात तरी देखील जातात. म्हणजे आपण हे आपल्याला अनुभव आहे म्हणून आपल्या लेकरांना इतर गोष्टी काय करतो, जगातल्या गोष्टी सांगतो की तुम्ही त्या चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा. तसंच या ठिकाणी एक अनुभव आपल्याला काय पाहायला भेटत आहे की पेत्राला देखील त्या मासेमारीचा, तलावाचा, पाण्याचा सगळ्याचा अनुभव होता की कुठं मासे लागू शकतात. आणि तो काय म्हणत आहे, आम्ही अहोरात्र या ठिकाणी मासे पकडले पण एकही मासा लागलेला नाही. तरी देखील त्याच्या अनुभवाचा देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आहे. आणि तरी सुद्धा तुमच्या खातर मी काय करत आहे, जाळे टाकील. त्याच्या आणि येशूच्या नात्यामध्ये त्याने आपला संशय काय केलेला आहे, बाजूला ठेवला आणि त्याची आज्ञा पाळलेली आहे. जरी मी रात्रभर इथं काय केलेलं आहे, जाळं टाकलेलं आहे, मासे शोधलेले आहेत पण मला लागले नाही, पण प्रभू काय म्हणत आहे, तू म्हणत आहेस म्हणून मी पुन्हा एकदा टाकून बघत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, आज्ञेचं पालन दिसत आहे. त्याने देवाची काय केलेली आहे, आज्ञा पाळलेली आहे. त्याने इतके मासे पकडले की जाळे काय लागलेलं आहे, 6व्या वचनामध्ये फाटू लागलेला आहे.
जर आपण 6वं वचन वाचलं, मग त्यांनी तसे केल्यानंतर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांचे जाळे फाटू लागलेले आहेत. कधी लागले फाटू? जेव्हा त्याने देवाचं ऐकल्यानंतर. आणि त्याच्या आणि येशूच्या नात्यामध्ये त्यांनी आपला संशय काय केलेला आहे? बाजूला ठेवला आणि देवाची आज्ञा पाळली आणि परिणाम काय पाहिला आपण? जाळे फाटू लागलेले आहे. पेत्राची सुरुवात तक्रारीने झाली प्रियांनो, पण शेवटी त्याने विश्वासाने काय केलेले आहे? आज्ञा पाळलेली आहे. देवाने दाखवून दिले की तो विश्वास ठेवण्यास योग्य आहे. आता आपण तिसऱ्या गोष्टीकडे जाणार आहोत. प्रथम आपण पहिला कोणाचा विश्वास पाहिलेला आहे? योना पाहिलेला आहे की देवाच्या वाणीला योनाने कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. तर तो वाणी ऐकली, परंतु त्याला काय केलेला आहे? तो प्रतिसाद न देता पळून गेलेला आहे. पेत्राने वाणी ऐकली, पहिल्यांदा शंका दर्शवली आणि दुसऱ्यांदा अंमलात आणलेले आहे. आणि आता त्यामध्ये आहे तिसरा शमूएल आहे. आता आपण शमूएलाकडे पाहूया की तो लहान होता आणि देवाचा आवाज ओळखत नव्हता. जर आपण पहिले शमूएल याचा 3रा अध्याय 4 आणि 5 वचन आपण पाहूयात. या ठिकाणी देव शमूएलाविषयी आपल्याला काय सांगत आहे? शमूएल याचा 3रा अध्याय, पहिले शमूएल 3 पहिले शमूएल याचा 3रा अध्याय 4 आणि 5 आपल्याला सांगतं की तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो परत जाऊन निजला. मग यामध्ये आपल्याला दिसत आहे की काय आहे? शमूएल बाळ कसा आहे? लहान आहे. त्याला एवढी देवाच्या आवाजाची किंवा त्या गोष्टीची ओळख नव्हती. पण परमेश्वराने शमूएलाला हाक मारली. तो म्हणाला, मी येथे आहे, आणि एलीकडे धावून गेला. त्याला वाटले एलीने हाक मारली. असे अनेकदा झाले. आणि वचन 7 सांगते की शमूएलाला अद्याप परमेश्वराची ओळख नव्हती. जर आपण वचन 7 मध्ये पाहिले तर काय झालेलं आहे? या ठिकाणी शमूएलाला देवाची ओळख नव्हती आणि त्यामुळे त्याने काय केलेलं आहे? देवाला पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही. पण तरी देखील तो म्हटलेला आहे, काय आज्ञा? पण त्याच्या समर्पित वृत्ती तो उत्तर देण्यास तयार होता. फक्त कोणाला उत्तर द्यायचे हे त्याला माहित नव्हतं. आणि तिसऱ्यांदा एलीने त्याला सांगितले, जर तो पुन्हा तुला बोलवेल तर म्हण, बोल प्रभू, कारण तुझा सेवक ऐकत आहे. आणि शमूएलाने तसेच केले. जेव्हा आपल्याला देव बोलवत आहे असे वाटते, तेव्हा आपणही देवभक्त लोकांचा सल्ला घ्यावा आणि तत्परतेने प्रतिसाद द्यावा. कधी कधी अशाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. काय डिसिजन घ्यायचा, म्हणजे निर्णय काय घ्यायचा, एखादी काम करायचे आपल्याला, किंवा आपल्या कुटुंबामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे. आपल्या लेकरांसाठी, जसं की आता प्रशांतच्या शाळेचा एक गोष्ट होती की ज्याच्याबद्दल प्रतिसाद तुम्ही काय केलं पाहिजे? पालक साहेबांचा म्हणा किंवा आपले जे विश्वासणारे आहेत, देवाचे लोक आहेत, यांचा तुम्ही काय घेतला पाहिजे? सल्ला घेतला पाहिजे की आमच्या लेकरांच्या पुढच्या शिक्षणासाठी आम्ही काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. जरी निर्णय हा कोणाचा आहे? तुमचा आहे, पण सल्ला घेणं तुमचं काम आहे. जर तुम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये चालत आहात. का बरं? कारण या ठिकाणी शमूएल बाळाला काय होती? देवाची ओळख नव्हती. जरी त्यांनी काय केलेलं आहे? समर्पितपणा दाखवलाय. काय? बोल, मी ऐकत आहे, किंवा काय आज्ञा आहे असं त्यांनी म्हटलंय. पण त्याला कोणाचा आवाज आहे हे माहित नव्हतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी कोणाचा सल्ला घेतलेला आहे? एली नावाचा कोण आहे? याजक आहे. त्या याजकाचा त्यांनी काय घेतलेला आहे? सल्ला घेतलेला आहे. आणि याजकाने त्याला सांगितलेलं आहे कसं बोलायचं. जी देवाची वाणी येणारी आहे त्याला तुला आता कसा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि पुढे जाऊन आपण पाहतो की एलिया शमूएलाच्या द्वारे कशा प्रकारे त्या ठिकाणी देवाचं काम झालेलं आहे. जर तो पुन्हा तुला बोलवेल तर म्हण, बोल प्रभू, कारण तुझा सेवक ऐकत आहे. आणि शमूएलाने तसेच केले. जेव्हा आपल्याला देव बोलवत आहे असे वाटते, तेव्हा आपणही देवभक्त म्हणजे देवाच्या लोकांचा किंवा अजून इतर मोठ्या माणसांचा काय केलं पाहिजे? तत्परतेने प्रतिसाद घेतला पाहिजे. आता आपण चौथ्या गोष्टीकडे जाणार आहोत की सारफतची विधवा. काय आहे? सारफतची विधवा. जे पहिले राजे 17 मध्ये आपण पाहतो की एका नाव नसलेल्या स्त्रीला भेटतो आणि ती सिदोनामध्ये राहत होती आणि बालपूजेचे केंद्र त्या ठिकाणी होते. देव एलियाला काय म्हणतो की मी तेथील एका विधवेला तुला अन्न पुरवण्याची आज्ञा दिली आहे. त्या स्त्रीकडे फार थोडे पीठ आहे, तेल उरले होते आणि थोडे तेल उरले होते आणि ती स्वतःसाठी आणि मुलासाठी शेवटचं जेवण बनवण्याच्या तयारीत होती. आणि ही गोष्ट प्रत्येकाला लहानापासून मोठ्यापर्यंत माहिती आहे की त्या सारफत नगराच्या विधवेकडे फक्त एका दिवसासाठी एक भाकरी करणारं थोडंसं पीठ आणि थोडंसं तेल होतं. आणि तेवढंच खाऊन नंतर ते कसं जगतील याची शाश्वती त्यांना नव्हती. पण तरी देखील परमेश्वराने काय केलेलं आहे? एलियाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि मग
पण एलिया म्हणाला, मला आधी थोडी भाकर बनवून दे. त्यानंतर देवाचे वचन दिले गेले, पिठाचा डबा रिकामा होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिचा प्रतिसाद काय होता की ती गेली आणि एलियाच्या शब्दाप्रमाणे तिने केलेलं आहे. वचन जर 15 आपण जर पाहिलं, पहिले राजा याचा 17वा अध्याय आणि वचन 15 मध्ये आपल्याला ती कृती काय होत आहे पाहायला भेटत आहे की ही देखील कृतीतून दिलेली प्रतिक्रिया आहे. पण योनाच्या उलट तिने विश्वासाने आज्ञा पाळली. ती म्हटली का की बाबा आता आम्ही दोघं खातो, आम्हाला माहित नाही आता आम्ही कधी मरू, आम्ही तुला कशाला देऊ, त्यापेक्षा आम्ही खाऊ. पण ती बोलली की एवढंच खाऊन आता आम्ही मरू, कारण ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आता परत खायला काहीच नाहीये. ती म्हणली का आम्ही तुला न देता माझ्या लेकराला देते? नाही प्रियांनो, ती काय म्हटलेली आहे की मी हे तुला देते, कारण तिने एलियाच्या बोललेल्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि तिने त्याला भाकर टाकून दिलेली आहे. जर आपण पुढे गेलो तर मरिया, आपण एका मरियाकडे पाहूया की एक तरुण कुमारी देवदूत होती आणि ती काय आहे देवदूत तिच्याकडे आला, येशू ख्रिस्ताची आई. ज्यावेळेस ती तरुण वयामध्ये होती, अविवाहित होती, आणि काय केलं देवदूत तिच्याकडे गेला आणि काय म्हटलेलं आहे, आनंद कर, कृपा प्राप्ते, प्रभू तुझ्या बरोबर आहे. जर तिची जर गोष्ट आपण पाहिली तर मरिया काय झालेली आहे, घाबरली आहे. पण देवदूताला काय म्हणाली ती, देवदूत तिला म्हणाला तू भिवू नकोस. त्यानंतर त्याने तिला सांगितले की येशूला जन्म देईल आणि मरियाने विचारले हे कसे होईल, कारण आपल्या सर्वांनाच हे माहित आहे की ती कशी होती, अविवाहित होती, तरुणी होती. एखादी तरुणी व्यक्ती लग्न झाल्याशिवाय किंवा पुरुषाच्या सहवासात आल्याशिवाय लेकराला जन्म देऊ शकत नाही, शास्त्र देखील आपल्याला सांगतं. पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे काय की मरिया कुमारी गर्भवती झालेली आहे. आणि हे सर्व कसं झालेलं आहे, देवाच्या आज्ञेनुसार झालेलं आहे. कारण त्यानंतर त्याने सांगितले की ती येशूला जन्म देईल आणि मरियाने विचारलं ते कसे. आणि मग बायबलमधील सर्वात सुंदर प्रतिसाद दिला, पहा मी प्रभूची दासी आहे, तुमच्या शब्दाप्रमाणे माझ्यात हो. लूक याचा पहिला अध्याय 38व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तिला लाज, टीका, गैरसमज सहन करावे लागणार होते, पण देवाने तिला काय केलं आहे, आधार दिला. एलिझाबेथच्या रूपाने देवदूताने तिला सांगितले देवाबरोबर काही अशक्य नाही. मरियेने पूर्ण विश्वासाने आणि समर्पणाने उत्तर दिले. आज आपल्यातल्या जर एखाद्या अविवाहित मुलीला कुणी असं म्हटलं तर काय वाटतं, आपला समाज हे स्वीकारू शकेल का? किंवा आपल्याला पाहायला भेटतं की जगामध्ये खूप विकृती वाढलेली आहे. एखाद्या मुलीबरोबर जर चुकीचं काही वर्तन झालं आणि त्यातून जर ती गर्भवती झाली तर हा समाज तिला स्वीकारतो का? कारण या ठिकाणी आध्यात्मिक गोष्टी आहेत, धार्मिक आहे, पवित्र गोष्टी आहेत. जरी देवदूताने सांगितलंय, शास्त्रानुसार ती भविष्यवाणी होती, पण समाज त्या गोष्टीला तसाच प्रतिसाद देईल की नाही ही खूप मोठी परीक्षा कोणाची होती, मरियेची होती. कारण आपण शास्त्रात वाचतो की नुकतंच तिचं वाग्दान झालेलं आहे आणि तिचं लग्न योसेफा बरोबर होणार असतं काही दिवसानंतर. आज आपण पाहतो की या आधुनिक काळातली उदाहरणं, एमी कार्यालय 1800च्या उत्तरार्ध एका एमी कार्यालय नावाच्या तरुण मुलीने मिशनरी हेडसन टेलर याच्या भाषण केले आणि देवाने तिला मिशनरी होण्यासाठी बोलावले. आणि याची खात्री झाली की ती भारतात आली आणि मुलींना प्रतिसादाच्या म्हणजे जबरदस्तीच्या वेश्या व्यवसायामधून वाचवण्याचे कार्य करू लागली. आणि तिने 1000 पेक्षा अधिक मुलींना वाचवले. आणि एकदा कोणीतरी तिला विचारले मिशनरी जीवन कसे आहे, ती म्हणाली मिशनरी जीवन म्हणजे मरायची संधी आहे. आणि ती मृत्यूपर्यंत भारतात राहिली. मुलं तिला प्रेमाने अम्माई म्हणत आणि तिने उत्तर दिले, हे नाही मी आहे. आज ही जी व्यक्ती आहे एमी नावाची, ती या ठिकाणी काय करत आहे, काम करत आहे मिशनरी म्हणून. आणि तिने सर्वात सुंदर काम केलेलं आहे की ज्या जबरदस्तीने मुलींना किडनॅप करतात, त्यांचं अपहरण करतात आणि परक्या देशामध्ये वेश्या व्यवसायामध्ये त्यांना काय करतात, त्या मुलींना त्यांच्याकडून काम करून घेतात, त्यांना डांबून ठेवतात आणि त्यांच्याकडून पैसे कमवतात. तर अशा हजारो मुलींना ह्या व्यक्तीने काय केलेलं आहे, ह्या वाचवलेलं आहे. आणि अशाच प्रकारे ती काय करत आहे, देवाची सेवा करत आहे. आणि ह्या सेवेमध्ये तिने देखील काय केलं आहे, मिशनरी जीवन म्हणजे सेवा कार्याचं जीवन काय आहे असं तिला प्रश्न विचारला. त्यावेळेस ती काय म्हणली आहे, मरायची संधी. म्हणजे जी परिस्थिती तुमच्यावर येईल सेवा कार्य करत असताना त्या प्रत्येक परिस्थितीला काय करायचं आपण, हो मी आहे, मी करू शकते, मी तयार आहे असं म्हणून पुढे जायचे. असा प्रतिसाद इथं ती देत आहे. आणि मिरमी शार्फेन बर्ट म्हणजे हिचा बाप्तिस्मा 18व्या वर्षी झाला 1903 मध्ये. आणि तिला स्वप्न पडले की परदेशातील स्त्रिया तिला बोलवत आहेत. नंतर तिला कोरियात मिशनरी म्हणून जाण्याचे आव्हान आले आणि ती कोरियात जाणारी पहिली अविवाहित ॲडव्हेंटिस्ट महिला ठरलेली आहे. आणि तिने कोरियन भाषा शिकली आणि बायबलवरील पुस्तके लिहिली आणि महिलांना प्रशिक्षण दिलं. वयाच्या 35व्या वर्षी तिने काय केलेलं आहे,
आपले जीवन देवाच्या बोलवण्याला उत्तर म्हणून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तिला स्वप्न पडलं की देव तिला अशा अशा कामासाठी वापरत आहे, तर तिने त्याला प्रतिसाद दिला, तिने लग्न केलं नाही, तर आपल्या वयाचे 35 वर्ष आणि त्यापेक्षा अजून वर्ष तिने काय केलेलं आहे, देवाच्या सेवेसाठी अर्पण केले. आज आपण ज्या 4 ते 5 महत्वाच्या गोष्टी शिकलो, काय योनाची गोष्ट शिकलो की देवाची वाणी आली आणि त्याने प्रतिसाद कसा दिला, तो पळून गेला. त्यानंतर पेत्राला सांगितलं, पेत्राने पहिल्यांदा तर संशय दर्शवला आणि नंतर काय केलेला आहे, विश्वास ठेवलेला. तिसरा कोण आहे, तिसरा आपल्याला पाहायला भेटत आहे शमूएल बाळ. आणि शमूएलाने देखील अगदी वयाच्या लहान वयामध्ये देवाचा काय केलेला आहे, देवाच्या शब्दाला प्रतिसाद दिलेला आहे, जरी त्याला समज नव्हती की हा आवाज कोणाचा आहे. आणि त्याचबरोबर सारफत नगराची विधवा, देवाने तिला काय बोललेलं आहे, तू मला त्या सेवकाला दे, म्हणजे एलियाला एक भाकर करून दे, नंतर तिचं काय होईल, ती मरल का जगल, दुष्काळ पडलेला आहे, मी कसं जगू, काय खाऊ, याचा तिने विचार केला नाही. पण त्या ठिकाणी तिने देवाच्या शब्दाला, एलियाच्या शब्दाला म्हणजे संदेश त्याच्या शब्दाला तिने मान दिलेला आहे, देवाची आज्ञा पाळलेली आहे आणि ती देवाच्या वाणीला काय झालेली आहे, ती देखील म्हटलेली आहे, हो मी आहे. म्हणजे जर आपल्या मोठ्या कामासाठी लोक निवडायचे असतील तर आपण कदाचित सुंदर, भावना किंवा श्रीमंत किंवा शिक्षित लोक निवडू. आज जर आपल्याला सांगितलं की माझं काहीतरी काम आहे तर चांगले लोक निवडा, तर आपण त्या लोकांमध्ये कसे निवडतो, जे शिकलेले आहेत, दिसायला बोलायला टॅलेंटेड आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी चांगले, अशाच लोकांची आपण निवड करतो. पण आज आपण त्यांच्याकडे पाहिले, यशया, मोशे, योना, शमूएल, पेत्र आणि सिदोनाची म्हणजे सारफत नगराची विधवा, तसंच मरिया आणि ह्या 2 बहिणी एमी आणि मिरवी, हे सर्व साधे लोक होते, तुमच्या आमच्या सारखे होते. देव त्यांच्याशी देखील बोलला, आज आपल्याशीही बोलत आहे, पण आपण त्या बोलण्याला, त्या वाणीला प्रतिसाद देतो का, हा खूप मोठा प्रश्न आहे. बघा, दुसरे इतिहास याचा 16वा अध्याय आणि 9 म्हणतं की परमेश्वराची दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर फिरते आणि जेणेकरून ज्यांची मने पूर्णपणे त्याच्याशी समर्पित आहेत त्यांना तो काय करत आहे, सामर्थ्य पुरवतो. देवाची नजर कुठे आहे, त्या पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे. असं नाही की हा वेगळ्या जातीचा आहे, तो ख्रिश्चन नाही, तो मुसलमान आहे, असं काही नाहीये. प्रत्येक व्यक्तीवरती देवाची काय आहे, नजर आहे आणि तो काय करत आहे, प्रत्येकाला सामर्थ्य पुरवतो. देव साध्या लोकांना शोधतो आणि जे म्हणतील काय की हेनानी म्हणजेच मी प्रभू, मी आहे, मी इथे आहे, हेनानी म्हणजेच देव माझ्यासोबत आहे, की देवा तू सांगितलेल्या शब्दाला काय करत आहे, मी मानत आहे, की मी सपोर्ट करत आहे. मग देव म्हणाला सामर्थ्य दे, देव मग आपल्याला सामर्थ्य देईल आणि प्रशिक्षण देईल, प्रोत्साहन देईल आणि आपल्याला कार्यासाठी वापरेल. देव प्रत्येकाला वेगवेगळ्या कामासाठी बोलवतो. सर्वांना परदेशी मिशनरी व्हावे असे नाही, पण प्रत्येकाचा उपयोग देव करू इच्छितो. आपल्याला क्षमता, वय, शिक्षण किंवा परिस्थिती काही असो, देव आपल्याला वापरू शकतो. आज आपण स्वतःला त्याला समर्पण करूया आणि मरियासारखा विश्वास ठेवूया. देवाबरोबर काही अशक्य नाही आणि हेनानी म्हणजेच मी येथे आहे. जसं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की यशायाने काय केलेलं आहे, यशया 6वा अध्याय आणि 8वं वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. यशायाचा 6वा अध्याय आणि 8वं वचन की मग मी प्रभूचा आवाज ऐकला, मी कोणाला पाठवू आणि आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी यशया म्हणालो, हेनानी म्हणजेच मी येथे आहे, मला पाठव. आज यशयाप्रमाणे कुठलाही प्रश्न न विचारता देवा तुझं माझ्याकडे काय काम आहे, ते काम मी करू शकतो की नाही करू शकत, असे कुठलेही प्रश्न मनात न ठेवता आज आपण देखील यशयाप्रमाणे म्हटलं पाहिजे काय की हेनानी म्हणजेच मी येथे आहे आणि मी हे करू शकतो, मला पाठव. या सुंदर अशा वचनासाठी मी बाबाचे आभार मानते आणि या ठिकाणी